तशीच भाषा, तशीच शैली, तोच करारी बाणा, महाराष्ट्राच्या उदयासाठी पुन्हा जन्मला राणा. मराठ्यांची कधी कुणा कळली नव्हती किंमत, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब तुम्हीच दाखवली हिंमत. फूट मराठ्या जागा हो अशी जेव्हा साथ दिली, मन सैनिकांनी तेव्हा सर्वप्रथम दाद दिली. आता आम्हा मराठ्यांमध्ये दिसणार नाही घबराट, कारण या महाराष्ट्राला लाभले आहेत मराठी हृदय सम्राट. माननीय राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. शुभेच्छुक जितू टेंभुर्णीकर मित्र परिवार, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सोलापूर. आम्ही या प्रकारे साजरा करू म्हणून एक विषय होतो आणि त्यावर यांच्या उत्तर प्रत्युत्तर जे वाद जे आहे ते एंड ऑफ द डे कॉमन पब्लिकला त्यामुळे फक्त त्रास होणार आहे. जे लोक लढायची ते त्यांच्या लढाई फक्त ऑनलाईन चालू आहे. यांनी त्यांच्या घरी बसून मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला टाकलं किंवा फेसबुकला टाकलं, त्याच्या उत्तर त्यांनी त्यांच्या ऑफिसला बसून त्यांनी उत्तर टाकलं. पण आपलं घरचं पोरं, आपलं घरचं मुलगे ते कशासाठी रोडवर येऊन विनाकारण जे इथं कायदा जे बनलेला आहे त्याचं उल्लंघन करून ते आरोपी होणार आहे. सो माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, आता उद्या योग्य शुक्रवार आहे, सर्वजण जुमाला हजर राहणार आहे. त्या दरम्यान आपणही ऐलान करा, आपणही आवाहन करा. सोशल मीडियावर जरा व्यवस्थित ते हँडल करायचे. माझ्या हातात मोबाईल आहे, माझ्याकडे एक फेसबुक इंस्टाग्राम हँडल आहे, म्हणून काय पण मी टाकणार हे चालणार नाही. आणि आपलं जे सोशल मीडिया सेल जे आहे ते वॉचवर आहे. काल पण एक युवक आहे, त्यांनी एक बंदूक हातात घेऊन एक फोटो टाकला होता इंस्टाग्रामला. ते आता आणलेलं आहे. ते म्हणतात ते आता जे फॅक्ट चेक करून त्यावर कारवाई होणार आहे. आता मागच्या आठवड्यात 2-3 असं आणलं होतं, ते बघितलं तर ते लायटर आहे, किलोनी आहे. ते किलोने हातात घेऊन टाकण्यात काय शोक आहे? ते पॅरेंटल फॉलोअप जे आहे, पॅरेंटल कंट्रोल जे आहे तेही जरा असलं पाहिजे. पत्रकार म्हणून तुम्हाला आयडेंटिफाय करत असलं तर त्यांचे योग्य नाही आहे, ते जरा काढलं तर बरं राहील. सोशल मीडिया पोस्टबद्दल आणखी एक गोष्ट आहे, व्हेरिफिकेशन केल्याशिवाय रिॲक्ट करू नये. आत्ता बकरीदच्या सकाळी 10 वाजता कोणी काही जे जानवर कुर्बानी देण्या बंदी आहे, फॉर एक्झाम्पल काही गोवंश आहे, ते कापलेल्यासारखा एक फोटो टाकून बघा सोलापुरात आसरा चौकात हे कापलेलं आहे असं टाकलं तरी ते काही खरं तिथं आसरा चौकात कापलं असा अर्थ आहे का? व्हेरीफाय करायला पाहिजे. फोटो गुगलला इतके फोटो तुम्हाला हजारो करोडो फोटो मिळेल. आत्ता या क्षणात तुम्ही टाकलं तर मिळेल. फक्त ते फोटो टाकायची आणि एवढा फोटो शॉपिंग एवढा सोबत आलेला आहे. 2 फोटो मर्ज करून टाकलं तर तुम्हाला बॅकग्राऊंड असरा सोबत दिसणार आहे. या असा एक फोटो आला तर काय तुम्हाला काही कमी होणार आहे, याबद्दल विचार करायचा. आणि जे गोवंश तस्करी जे आहे त्याबद्दल जे गोरक्षण करणारे जे ठराविक संघटनेचं आहे किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या पण वेगळं मीटिंग घेतलेलं आहे. त्यांनाही सक्त सूचना दिलेल्या आहेत. कोणी कायदा हातात घेणार नाही आणि घेतलं तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई 100% होणार आहे. आता गाडी मिळाला, गाडी कोणी आयडेंटिफाय केलं, या गाडीत गोवंश तस्करी होत आहेत म्हणून पोलिसांना खबर दिलं, आम्ही इंटरव्हेन करणारच, 100% गुन्हे दाखल होणारच. पण कोणी गाडी अडवलं तर ते ड्रायव्हरचा हक्क आहे. त्यांचे फ्री मुवमेंट जे कोणी अडवतात किंवा त्यांना मारपीट करतात ते ड्रायव्हर कंप्लेनंट बनणार आहे आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होणार, तेच क्लिअर आहे. तर त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नये. जे तस्करी करणारे असो किंवा ते त्यांच्यामध्ये घुसून त्यांच्या मारपीट करणारे असो, दोघं ज्यांचं आमच्या दृष्टीने दोन्ही गुन्हेगार आहेत. त्यामुळे तसा कृत्य करू नये.